श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर नक्कीच जेव्हा जाशील तू काळोखात, जेव्हा जाशील तू अंधारात, तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. त्यावेळेत फक्त स्वामीच देतील तुला हात, त्यावेळेत फक्त स्वामीच देतील तुला हात. प्रत्येक कठीण वेळातून, प्रत्येक वाईट वेळातून, प्रत्येक संकटातून, प्रत्येक दुःखातून स्वामी तुला बाहेर काढतील. फक्त स्वामींवरती निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने प्रेम कर बघ. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यश प्राप्त हे होणारच होणार. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींचे विचार हे अनमोल असतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही रडू देणार नाहीत, तुला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही दुःखी होऊ देणार नाहीत. हे मानवी जीवन आहे, हे माणसाचे आयुष्य आहे. या माणसाच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडतात, ज्या गोष्टींमुळे माणूस पूर्णतः तुटून जातो. पण त्या गोष्टी आपल्याला अनुभव देण्यासाठी असतात, त्या गोष्टी आपल्याला शिकवणी देण्यासाठी असतात, त्या गोष्टी आपल्याला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शिकवून जाते. आणि नक्कीच स्वामींवरती विश्वास करत असशील तर शेवटपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाहून बघ, कारण की स्वामी हे अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात. चमत्कार करणे हे स्वामींसाठी छोटी गोष्ट आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये माणुसकीचा धर्म पार पाडत असशील, या जीवनामध्ये तू जर चांगले कर्म करत असशील तर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार हे घडून येईल. पण त्या अगोदर स्वामींचे चांगले विचार ऐक. त्या चांगल्या विचारांमध्ये जिथलं शिकवण मिळणार आहे ते तुझ्या सर्व चुका माफ करून टाकेल, त्या तुझ्या आयुष्यामध्ये तुला आनंदी बनवून टाकेल. कारण की स्वामींच्या आयुष्यामध्ये स्वामींनी फक्त प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये सुख दिलेले आहेत आणि प्रत्येक भक्ताला अनुभव दिलेला आहे. नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर ते तुझा अनुभव आहे आणि त्या अनुभवानंतरच तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढे येशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर इथून महत्त्वाचे टप्पे, महत्त्वाचे मुद्दे तुला ऐकायला मिळणार आहेत, जे मुद्दे तुला आयुष्यामध्ये यशस्वी ठरवतील, जे मुद्दे तुला आयुष्यातील प्रत्येक शिकवण देतील. या जीवनामध्ये अशक्य अशी गोष्ट काही नाही, तुझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी शक्य होतील. फक्त विश्वास असेल तर शेवटपर्यंत पाहून बघ. पण यापुढे तुला माणुसकीचा धर्म समजणार आहे, तुला माणुसकीचा अर्थ समजणार आहे. या कलियुगामध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग, या कलियुगामध्ये यशस्वी ठरण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चिंतेचं उत्तर स्वामींजवळ आहे. स्वामींवर विश्वास करतोयस म्हणून शेवटपर्यंत ऐकून बघ. लक्षात ठेव, जर नक्कीच आज तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल ना तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येतो. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव. तर हा महत्वाचा मुद्दा सांगण्यापाठी फक्त एक मोठं कारण आहे. तो मोठं कारण सुद्धा तुला सांगतो. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून जी गोष्ट सांगत आहे ती गोष्ट आता सुद्धा सांगणार आहे. पण यानंतर जो स्वामींचा संदेश येणार आहे तो स्वामींचा संदेश तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल आणि आताचा हा मुद्दा तुला कलियुगामध्ये यशस्वी ठरवेल. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. परमेश्वरावरती विश्वास करत असशील तर नक्कीच त्यांच्या शब्दांवरती सुद्धा विश्वास कर. या कलियुगामध्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. झोपडपट्टीमध्ये, शहर ठिकाणी, गाव ठिकाणी, कातकरवाड ठिकाणी आज ती छोटी चिमुकली पोरे त्यांच्या मजबुरीमुळे ती आज फक्त एका वेळच्या जेवणासाठी भीक मागताना पाहिलेली आहे. आज प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, आपले कष्ट करून कसे ना कसे तरी जीवन पुढे ढकलतो आणि त्यातल्या त्यात 2 वेळेचं जेवण तो मिळवतो. पण आज त्या लोकांची एवढी मजबुरी आहे, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, तर काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत. त्या लोकांची एवढी मजबुरी आहे की त्यांना फक्त एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा भीक मागावी लागते. कोणताही सणवार त्यांना साजरा करता येत नाही. फक्त त्यांना एका वेळचं जेवण मिळालं त्यातच ते खुश राहतात. फक्त हा महत्वाचा मुद्दा सांगण्यापाठी एकच कारण आहे की नक्कीच या गोष्टीला तू छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत केलीस ना तर अगदी लाख मोलाचे काम होईल. या गोष्टीला आम्हाला
मीनाक्षी मॅडम, भाऊसाहेब अरसूल, त्यानंतर नंदकुमार सर आणि आम्हाला या गोष्टीला मदनलाड कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम केले. सर्वात आधी लाख मुलाचे काम केले आणि नक्कीच या कलियुगामध्ये, या वाईट वेळेमध्ये या लोकांनी परक्या लोकांचा विचार केलेला आहे. यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. हा मुद्दा सांगण्याच्या पाठचं फक्त एकच कारण आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ती परिस्थिती आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करतोय, आपण आपल्यासाठी करतोय, स्वतःसाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय, पण कुठे ना कुठे फुल ना होईना फुलाची पाकळी थोडीशी मदत त्या लोकांना करा ज्या लोकांची परिस्थिती आज खराब आहे. आणि त्यासाठी लवकरात लवकर मदत पाठवण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत करून सर्वात आधी लाख मोलाचे काम करू शकता. जर आज तुझ्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, तू ज्यांना ओळखत सुद्धा नाहीस, आज तुझ्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कर्म हे खूप महत्वाचे आहेत, कारण की ज्याचे कर्म चांगले त्याचे भविष्य चांगले. जर आज तू तुझे कर्म चांगले ठेवतोयस ना, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे मोठे संकट येणार नाही. आणि भविष्य आपल्या हातातच असतं, जसं वागतोस तसंच मिळतं. नक्कीच तुला माहिती आहे, दान धर्म हा सर्वात मोठं कार्य आहे आणि त्यातल्या त्यात अन्नदान हा सर्वात मोठा श्रेष्ठ दान आहे. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तुझ्या समोर फक्त एक शेवटची विनंती ठेवीन, तुझ्या समोर फक्त एक शेवटचा मुद्दा हाच ठेवीन. समोर स्क्रीनवरती असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. चुकून ही आजचा हा स्वामींचा मुद्दा दुर्लक्ष करू नकोस, कारण की आज बरीच लोक आपले हा स्वामी संदेश पाहतात, पण त्यातल्या त्यात बरीच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. तू तरी दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करा. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द, स्वामींच्या शिकवणी या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये सातत्याने भाग्यवंत ठरवत आलेले आहेत. स्वामींचे चांगले विचार जेव्हा जेव्हा ऐकशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर त्याचप्रमाणे आजचा हा स्वामींचा संदेश तुला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा अनुभव देऊन जाणार आहे. वाईट वेळेमध्ये कोणी तुझ्या सोबत नाही आलं ना, तरी परमेश्वर तुझ्या सोबत राहील. आज तुझ्यावरती वाईट वेळ असेल तर नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये स्वामींचा चमत्कार घडून येईल. आज नक्कीच तुझी जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल, कारण की आज तू निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस, आज तू निस्वार्थीपणाने त्यानंतर तू आजचा हा स्वामींचा संदेश ऐकलास, तर नक्कीच आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये बऱ्याच गोष्टी तुला अशा समजतील ज्या गोष्टी तुला आयुष्याचा अनुभव देतील, ज्या गोष्टी तुला चांगले मार्ग दाखवतील आणि तेच चांगले मार्ग तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. नक्कीच चुकून ही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. तर सध्याच्या वेळेतील परिस्थिती तुम्हाला समजली आहे, सध्याच्या वेळेतील खरी परिस्थिती तुम्हाला समजली आहे आणि आता ह्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे, आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात, तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो, कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल, तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे, जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला
केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवनदान दिलं. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा. तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. सारखे प्रयत्न करतोयस, प्रयत्न केल्यानेच माणूस हा यशस्वी ठरतो. आता तू वारंवार प्रयत्न करून तू हरत असशील तर तुला त्या गोष्टीचा अनुभव वाढेल, तुला त्या गोष्टी समजायला लागतील आणि त्यानंतर काही काळानंतर प्रयत्न करत राहशील तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरशील, नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरशील. या सर्व गोष्टी समजून घ्या, कारण की परमेश्वराने माणसाची रचना अशी केलेली आहे, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी काही मिळत नाही, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळत नाही. आणि नक्कीच जो माणूस वारंवार मेहनत करत असतो, जो माणूस वारंवार प्रयत्न करत असतो, काही वेळ लागतो, त्याला काही वेळ लागतं आणि पण नक्कीच
तो व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतो. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे. स्वामींच्या प्रत्येक संदेशातील प्रत्येक एक एक वाक्याचा अर्थ समजून जाणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी लपलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा शब्द लपलेला आहे. स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आणि येणारे व्हिडिओज, येणारे 2 ते 3 दिवसामध्ये येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूपच खास ठरून जाणार आहेत. तर नक्कीच येणारे संदेश सुद्धा ऐकून बघ. पण आता त्यापूर्वी आजचा हा संदेश आणि त्या संदेशातील शब्द तुला अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता प्रत्येक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. या आयुष्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खुश राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक पर्याय आहे. एक पर्याय नाही, तो तुम्हाला करण्याचा एक साधन आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांची रिस्पेक्ट. तुमच्या आईवडिलांना तुम्ही दिलेला सर्व सन्मान, तुम्ही तुमच्या आईवडिलांना दिलेले सुख, तुमच्या आईवडिलाला कधी तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करायला लागू नये, एवढं मोठं पाप कधीही तुम्ही आयुष्यामध्ये करू नका. कारण की परमेश्वर सुद्धा स्वतः म्हणतो आमच्या पहिले तुमचे आई वडील. कारण की आई वडील आपले जन्मदाता आहेत, आपल्याला जीवनामध्ये आणणारे व्यक्ती, आपल्याला या जीवनामध्ये सर्व प्रकारचे शिकवणी देणारे व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. काही लोकांना असं वाटते की मला माझ्या आई वडिलांची कधी साथ मिळाली नाही. त्यांचे विचार चुकीचे आहेत, कारण की आज ते आहेत म्हणून तुम्ही आहात. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना दुखवलं नाही तर खूपच उत्तम आहे. पण तुमच्यामुळे कधी कोणत्या प्रकारचे दुःख तुमच्या आई वडिलांना सहन करावे लागले असेल तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्याकडून माफी मागा, परमेश्वराकडून माफी मागा. नक्कीच परमेश्वर माफ करतील आणि यानंतर कधी कोणत्या प्रकारची अशी चूक करू नका. हा पहिला मुद्दा तुम्हाला समजला असेल, जो आपल्याला सुखाच्या मार्गाकडे नेतो. आता दुसरा मार्ग सुद्धा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती. निस्वार्थपणाने परमेश्वराची भक्ती केलीस तर आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुला मिळेल. जर तू स्वार्थीपणाने परमेश्वराकडे गेलास, परमेश्वराकडे मागत बसलास तर नक्कीच तुला आयुष्यामध्ये ते भेटण्याची शक्यता कमी आहेत. कारण की तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार नाहीस. तू फक्त अपेक्षा लावून बसशील की परमेश्वर मला देईल, देव मला देईल, मी त्यासाठी थांबतो. कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा कोणाकडून ठेवू नकोस. स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेव की तू कधी हारणार नाहीस. तुला एक वाक्य सांगेन फक्त, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव. बघ, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अपयश तुला लाभणार नाही, कोणत्याही प्रकारचे दुःख तुला लाभणार नाही. आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही दुःख आले असतील, आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही संकट आले असतील, आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक माणसाने दुखवलं असेल, प्रत्येक माणसाने तुमची साथ सोडली असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, मी स्वतःसाठी आहे. कारण की जेव्हा स्वतःच्या मनावरती तुम्ही विजय कराल तेव्हा या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तुम्ही विजय करणारच करणार. प्रत्येक गोष्ट स्वामींची अनमोल आहे, प्रत्येक बाबी स्वामींची अनमोल आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामी संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तर तसंच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकून दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे, जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची
रडण्याची वेळ येणार नाही, आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुग मध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायचे आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला या जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला या जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल.
जाईल, कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे, या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा, सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात, कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस, नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. तर आता एक मोठी गोष्ट तुम्हाला समजली असेल, पण आतापासून जो स्वामींचा संदेश चालू होईल त्या स्वामींच्या संदेशामध्ये तुला प्रत्येक ती गोष्ट समजून जाईल जी गोष्ट तू कधी ऐकली सुद्धा नशील, किंवा ती गोष्ट ऐकली असेल तर एकदा पुन्हा ऐकून बघ, कारण की ज्या ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. स्वामी संदेश, स्वामी विचार, स्वामींच्या शब्दांमध्ये चांगले विचार लपलेले आहे, चांगले विचार दडलेले आहे. ते विचार आपल्याला कधी जीवनामध्ये हरू देणार नाहीत, ते विचार कधीच आपल्याला जीवनामध्ये रडू देणार नाहीत. स्वामींचे शब्द नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे प्रत्येक विचार नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. आणि आता महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश चालू करूयात. ते म्हणजे या जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये सुखी राहण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा मार्ग काय आहे, आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्याचा मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींच्या चरणी जाण्याचा मार्ग काय आहे. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये खुश आहेत, तर आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये रडत आहेत. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या सामोरे जात आहेत. आता फक्त एवढेच सांगेन की नक्कीच जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी ठरतो. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कोणाला प्रेमाबद्दल दुःख असतं, कोणाला धनाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या यशाबद्दल दुःख असतं, तर कोणाला आपल्या कुटुंबाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल दुःख असतं, तर कोणाला बऱ्याच गोष्टीचं दुःख असतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, हे जीवन आहे. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख नसेल. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो सर्व सुखी असेल, सदा सुखी असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये माणूस जसा आलेला आहे तसाच जाणार आहे. जसा माणूस रिकामे हाती आलेला आहे तसाच माणूस रिकामे हाती जाणार आहे. तू फक्त तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या विचारांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक कृत्यांवरती विश्वास ठेव. बाकी धन पैसा सर्व काही मोहमाया आहे. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीला आपल्याला मोह लागतो, आणि नक्कीच आपण परमेश्वरासमोर ती इच्छा ठेवतो. फक्त परमेश्वराला रोज मनापासून आवाज मार, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळणार, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख सुद्धा मिळणार, सोबत स्वामींचं प्रेम सुद्धा मिळणार. स्वामींच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे, स्वामींच्या विचारांमध्ये तेवढी ताकद आहे. आज बरेच लोक आपला स्वामी संदेश ऐकतात, पण आज बऱ्याच लोकांना आजचा हा स्वामींचा संदेश पाठव, कारण की या स्वामींच्या संदेशामध्ये तेच शब्द लपलेले आहेत जे शब्द आपल्याला भाग्यवंत ठरवतील, तेच विचार लपलेले आहेत जे विचार आपल्याला भाग्यवंत ठरवतील, तेच विचार लपलेले आहेत ते आपल्याला यशस्वी ठरवतील. आणि प्रत्येक माणसाला फक्त एवढेच सांगेन की स्वामी हे चमत्कार घडवतात. स्वामी हे प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दूर करतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातून, प्रत्येक संकटातून प्रत्येक माणसाला बाहेर काढतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. फक्त हे सर्व काही वेळेचा खेळ आहे. जशी वेळ असेल तसं तुला सर्व काही समजून जाईल. वेळ ही पटकन बदलते. वेळ ही कशी बदलेल, कधी बदलेल, केव्हा बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही. आज तुझे आयुष्य काय आहे, उद्या तुझे आयुष्य काय असेल हे सुद्धा सांगता येत नाही. तू आजच्या गोष्टीवरती लक्ष ठेव. आता मी काय करतोय, आता मी काय करणार आहे, पुढे मला काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेव. मागे काय केलं आहेस, मागे
कोणत्या गोष्टीमध्ये चुकला आहेस, मागे कोणती गोष्ट चुकीची केली आहेस, ती गोष्ट सोडून दे. स्वामींसमोर फक्त माफी माग. स्वामी त्या गोष्टीसाठी सुद्धा माफ करतील. पण आता काय करणार आहेस, यापुढे काय करणार आहेस, त्याच्यावरती नीट लक्ष दे. आणि नक्कीच तू जेव्हा जेव्हा यशस्वी ठरशील, त्या यशाचा स्वाद तू गरीब लोकांना सुद्धा दे, तू गरजू लोकांना सुद्धा दे. नेहमी जर तू आयुष्यामध्ये आनंदी असशील तर तुझ्यामुळे आणखीन 4 लोक आनंदी राहायला पाहिजेत, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जर तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल ना, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, कधीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. स्वामींचे हेच विचार आहेत, स्वामींचे हे शब्द आहेत, जे शब्द कायम लोकाला भाग्यवंत ठरवतात, जे शब्द कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. तर पुन्हा सुद्धा हेच सांगेल की आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या 2च गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावून येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल, आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव,
परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या तर आता स्वामींचे विचार, स्वामींचा मुद्दा, स्वामींचे शिकवण, स्वामींचे शब्द इथून चालू होणार आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी, स्वतः स्वामींमुळे घडलेल्या गोष्टी, इतर बऱ्याच गोष्टी तुला आता समजणार आहेत. स्वामींचे चांगले विचार आहेत, स्वामींचे अनमोल विचार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आज प्रत्येक स्वामी भक्त, आज प्रत्येक माणूस जो दुखावलेला आहे, जो रडलेला आहे, आज प्रत्येक माणूस ज्याला स्वतःची इच्छा पूर्ण करायची आहे, ज्याला प्रेम पाहिजे, ज्याला आयुष्यामध्ये सुख पाहिजे, आज प्रत्येक माणूस स्वामींची पूजा करतो. आणि कुठे ना कुठेतरी रोज स्वामी चमत्कार घडवतात. फक्त ते स्वामी वेळेची वेळ बघतात. नक्कीच तू तुझ्या वेळेची वाट बघ. कारण की प्रत्येक माणसाची वेळ येते आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा ती वेळ न कळत येणार आहे. आणि न कळत आलेली वेळ तुला नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठरवून जाणार आहे. कारण की प्रत्येक माणूस, आज प्रत्येक माणसाची कोणती ना कोणती तरी इच्छा असते आणि प्रत्येक माणूस रोज परमेश्वरासमोर जातो आपली इच्छा
इच्छा ठेवतो, पण जर प्रत्येकाच्या इच्छा अशा बोलण्यानेच पूर्ण झाल्या असत्या तर परमेश्वराचं अस्तित्वच नसतं. परमेश्वर स्वतः म्हणतो, जो माणूस कष्ट करेल, जो माणूस स्वतःच्या मनावरती विश्वास करेल, जो माणूस स्वतःवरती विश्वास करेल, तो आयुष्यामध्ये कधी रडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव, पण तेवढाच विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. आज जर नक्कीच हरला असशील तर वारंवार प्रयत्न करत राहा, कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती कधीच आयुष्यामध्ये हरत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वतः स्वामी चमत्कार घडवतात, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये येऊन तुला आनंदाची बातमी देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींच्या भक्तीमध्ये कधी कमीपणा घेऊ नकोस, स्वामींच्या भक्तीमध्ये कधी कमीपणा घेऊ नकोस. नक्कीच स्वामींचे संदेश, स्वामींचे विचार सुद्धा स्वामींची भक्ती आहे. म्हणून आजचा हा स्वामींची भक्ती शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामींच्या शब्दांमध्ये अत्यंत महत्वाचे मुद्दे लपलेले आहेत. तर स्वतः स्वामींनी सांगितले आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत, कलियुग हा सर्वात मोठा युग असणार आहे आणि या युगामध्ये प्रत्येक माणूस हा वाईट मार्गावरती जाणार आहे. पण आज बरेच लोक अशी आहेत जी सत्याच्या मार्गावरती आहेत, पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी अडचणी आहेत, आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी संकट आहेत. पण ती संकट तुला अनुभव देण्यासाठी आहेत, त्या अडचणी तुला आयुष्य शिकवण्यासाठी आहेत, ते दुःख तुला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी आहेत. हे जीवन फारच वाईट आहे, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मोहमाया आहे, ती मोहमाया समजून घे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुला अडवण्यासाठी आहे, त्या गोष्टी समजून घे. प्रत्येक महत्वाचा मुद्दा तुला आजचा या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐकून बघ. आता स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल ना, या जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर सर्वात प्रथम आपल्या आई बाबाचा आदर करायला शिका. आपल्या आई वडिलांचा तू जेव्हा जेव्हा आदर करशील, आपल्या आई वडिलांना तू जेव्हा जेव्हा मनापासून प्रेम करशील, तेव्हा तेव्हा तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की या जीवनातील सर्वात पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील. ते आई वडील कसेही असो, ते आई वडील आपले कसेही असो, कधीच त्यांना तुम्ही वाईट वेळेत जाऊन देऊ नका किंवा तुमच्यामुळे त्यांना कधीच कोणत्या प्रकारची ठेच पोचवून देऊ नका. कारण की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून पोचलेली असते, जर आज त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे दुःख येत असतील तर नक्कीच त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी थकावून देतात, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला रडवतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्यांनी आजपर्यंत आई बाबाचे आदर केलेले आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव. तू स्वतःचे विचार कर की मी माझ्या आयुष्यामध्ये बरोबर करत आहे की चुकीचे करत आहे. जर तुला असं वाटत असेल ना की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी चुकलोय किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी चुकी केले किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये चुकत आहे, तर फक्त स्वामींसमोर माफी माग त्या गोष्टीची. स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील आणि नक्कीच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतील, कारण की प्रत्येक गोष्ट ही स्वामी घडवतात, प्रत्येक गोष्टीला माफी देतात, तुला पुन्हा संधी देतील. नक्कीच आतापासून तू चांगले विचार कर, चांगले कर्म कर बघ, येत्या काही वेळातच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. हे जीवन आहे, हे जीवन आपल्या हातातच आहे. स्वामींनी सर्वप्रथम हेच सांगितलेले आहे, माणूस आपलं आयुष्य स्वतः ठरवेल, आपल्या आयुष्याची बर्बादी स्वतःहून करेल, आपल्या आयुष्य सुखी सुद्धा स्वतःहून करेल, आपल्या आयुष्य दुखी सुद्धा स्वतःहून करेल. ज्या ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतात त्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठेतरी तुझी चुकी असते, पण कुठे ना कुठेतरी ते कर्मांमुळे असते किंवा कुठे ना कुठेतरी स्वतः स्वामी त्या गोष्टी घडवतात. आज आपल्या आयुष्यामध्ये विनाकारणी काही ना काहीतरी वाईट घडत असेल ना, तर त्या गोष्टी तुझ्या चांगल्यासाठीच घडतायत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडतात, त्या वाईट गोष्टीतून रडत जाऊ नकोस, त्या वाईट गोष्टीमधून रडत जाऊ नकोस. फक्त त्या वाईट गोष्टीमधून कुठे ना कुठेतरी चांगला मार्ग काढ की ही वाईट गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये का घडली, हे वाईट संकट माझ्या आयुष्यामध्ये का आले, ही वाईट वेळ माझ्या आयुष्यामध्ये का आली आणि या वाईट वेळेतून बाहेर निघण्याचा मार्ग काय आहे, ना की त्या वाईट वेळेचा विचार करून रडत बसते. सर्वात प्रथम गोष्ट जी स्वामींनी सांगितलेली आहे ते म्हणजे तू सर्वप्रथम सर्व गोष्ट स्वीकारण्यासाठी तयार झालास. प्रत्येक गोष्ट जर तू स्वीकारण्यासाठी तयार झालास तर नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरायला तुला वेळ लागणार नाही, कारण की प्रत्येक माणसाने ही आपली चुकी स्वीकारावी, प्रत्येक माणसाने हे आपले आनंद स्वीकारावे, सुख स्वीकारावे, तर तसेच त्या प्रमाणात प्रत्येक माणसाने हे आपले दुःख सुद्धा स्वीकारावे, आपले संकट सुद्धा स्वीकारावे आणि नक्कीच त्याच्या समोर जाऊन त्या दुःख संकटांच्या समोर जाऊन त्यांना
त्यांना लढा द्यावा, कारण की आपला देव मोठा आहे त्या संकटांपेक्षा, आपला देव मोठा आहे त्या दुःखांपेक्षा. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो, परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो, परमेश्वर तुझी परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेमध्ये तुला पुढे यायचं आहे, त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांमध्ये हीच ताकद आहे, जे की स्वामींच्या शब्दांमध्ये मोठे मोठे अर्थ लपलेले आहेत, स्वामींच्या शब्दांमध्ये मोठे मोठे शिकवणी लपलेले आहेत, ज्या शिकवणी आपल्याला या आयुष्यामध्ये कधी अनुभवायला सुद्धा मिळत नाहीत. त्या गोष्टी तुला आता ऐकायला मिळणार आहेत. म्हणून चुकूनही आतापासून हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. अत्यंत महत्वाचे मुद्दे, अत्यंत महत्वाचे टप्पे तुला आता ऐकायला मिळून जाणार आहेत. नक्कीच शेवटपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाहूनच बघ. तर आयुष्यामध्ये फक्त स्वामींचे विचारच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेऊ शकतात. कारण की जेव्हा जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवलेला आहे, तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा भाग्यवंत ठरलेला आहे. जर तुम्हाला डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि सर्वप्रथम जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर सांगतात, ईश्वर सांगतात, जो व्यक्ती दुसऱ्या आनंदामध्ये आनंदी राहील तो त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहील. या जीवनामध्ये काहीच आपल्याकडे राहणार नाही आहे, या जीवनामध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. सातत्याने ज्या आपल्याला आवडत्यात गोष्टी, त्या म्हणजे पैसा, धन, दौलत, त्यानंतर आपल्याला जे काही मोहमाया आहे या दुनियेतील, ज्या गोष्टी आपल्याला वारंवार आवडतात त्या गोष्टी आपल्याकडे शेवटपर्यंत राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला फक्त स्वामींची साथ हवी आणि त्यानंतर या जीवनामध्ये सुख हवा तर नक्की स्वामींची श्रद्धा मनापासून कर, स्वामींची भक्ती मनापासून कर. बघ त्या दिवसापासून नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि यापुढील स्वामी संदेश तुला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगून जाणार आहे, ज्या गोष्टी तू आयुष्यामध्ये ऐकल्यास सुद्धा तरी सुद्धा त्या गोष्टी तुला अनुभवायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा तू चांगले विचार तुझ्या मनात टाकशील, जेव्हा जेव्हा चांगले विचार ऐकशील, तेव्हा तेव्हा तुला फक्त आयुष्यातील प्रत्येक एक अशी गोष्ट आठवेल ज्या ज्या वेळेस तू चुकला आहेस आणि ती चुकी सुद्धा तुला माफी स्वामींसमोर मिळेलच मिळेल. आणि नेहमी लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेला आहे, जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः तुझ्या आयुष्यामध्ये येऊन चमत्कार घडवलेला आहे, तेव्हा तेव्हा स्वामींनी त्या गोष्टी दाखवल्या नाही आहेत. आज स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत पण तुला ती गोष्ट समजत नाही आहे, तुला ती गोष्ट कळत नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात तेव्हा फक्त एवढेच लक्षात ठेवायचे की स्वतः स्वामी आपली परीक्षा घेत आहेत, स्वतः परमेश्वर आपली परीक्षा घेत आहेत. आज आयुष्यामध्ये कितीही त्रास होऊ दे, कितीही मोठे दुःख येऊ दे, कितीही मोठी पैशांची प्रॉब्लेम येऊ दे किंवा कितीही मोठी नात्यांचा प्रॉब्लेम येऊ दे, काही ना काहीतरी होऊन तरी कोणता ना कोणता तरी मार्ग निघतो. आणि जे घडतं या जीवनामध्ये, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये बरेच काही अशा गोष्टी घडतील आणि नंतर तुला समजेल की आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आलेले आहे, गेल्या 1-2 वर्षानंतर तुला समजेल की नक्कीच आज जर ही गोष्ट घडली नसती तर माझ्या आयुष्यामध्ये हा पडाव कधी आला नसता, माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकल्प कधी आला नसता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर येणाऱ्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी सुखी राहणार आहेस तर आत्ताच्या वेळेमध्ये तुला दुःखी राहणं भाग आहे. कारण की जो वाईट वेळ बघतो त्याला चांगली वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात आणि जो चांगली वेळ बघतो त्याला वाईट वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये तुला प्रत्येक गोष्ट अनुभवायला लागणार आहे. आज वाईट वेळ असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, मला कष्ट करायचे आहेत, मला काही ना काहीतरी करून या जीवनामध्ये पुढे यायचं आहे. वारंवार प्रयत्न करत राहा, बघ यश तुझ्या दाराशी येईल. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील तर फक्त त्याचा अहंकार माज करू नको, तुझ्या आयुष्यामध्ये कायम सुख राहणारच आहे. कारण की अहंकार आणि माझामध्ये प्रत्येक माणूस बुडालेला आहे. अहंकार जेव्हा जेव्हा माणसामध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा तो माणूस बर्बाद झालेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वार्थासाठी कधीच कोणती गोष्ट करू नकोस, ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगणार आहे त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरून जाणार आहेत. त्या सर्व गोष्टी तुला प्रत्येक एक महत्त्वाचा मुद्दा सांगून जाणार आहेत. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पाहून बघ. या नवरात्रीमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून येणार आहे. येत्या 10 ते 15 मिनिटाच्या आत तुला महत्त्वाच्या गोष्टी समजून जाणार आहेत. ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी वारंवार ऐकत जा. चांगले विचार आहेत, चांगले विचार दुर्लक्ष करू नकोस. थोडा वेळ फक्त आज स्वामींसाठी काढ, बघ प्रत्येक गोष्ट तुला समजून जाईल. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले,
ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बोलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे
त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनात
जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा, काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका, कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो, तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की जो तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे, तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात. जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाने स्वतःला एकटं पाहिलेलं आहे, एकटं पडताना पाहिलेलं आहे, एकटं रडताना पाहिलेलं आहे, एकटं चालताना, एकटं कष्ट करताना पाहिलेलं आहे, तो व्यक्ती कायम आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की तोच खरा माणूस असतो जो वाईट वेळेमध्ये स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या चिकाटीवरती विश्वास ठेवतो. तोच म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवतो. जो व्यक्ती स्वतःवरती, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही. आणि परमेश्वरांनी सर्वप्रथमच सांगितलेलं आहे, जेवढा विश्वास भक्ता तू माझ्यावरती करतोस, जेवढा विश्वास तू माझ्यावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःवरती कर, स्वतःच्या मनावरती कर, स्वतःच्या मेहनतीवरती कर. बघ, जीवनामध्ये प्रत्येक सुख तुझ्याकडे येईल. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या प्रकारचे दुःख असतील, तर नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होणार. कारण की कोणती ना कोणती तरी गोष्ट घडत असते, त्याच्या पाठी कोणतं ना कोणतं तरी मोठं कारण लपलेलं असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू आयुष्यामध्ये स्वतःला एकटं पाशील, तेव्हा फक्त एकच विचार कर, आज मला संधी मिळालेली आहे या जीवनामध्ये पुढे जाण्याची, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची, आणि नक्कीच त्या गोष्टीमध्ये तू भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा एकटं माणूस वरती आलेला आहे तेव्हा तो पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. आज आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. आज जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रश्न आहेत, खूप काही असं आहे ज्या गोष्टींमुळे आपल्याला रडायला येतो. आपण कुठे ना कुठेतरी हारलेलो असतो, आपण कुठे ना कुठेतरी कुटुंबामध्ये हारलेलो असतो, आपण प्रेमामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये हारलेलो असतो, त्यानंतर आपण आपल्या कामकाजामध्ये हारलेलो असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मानवी आयुष्य आहे, मानवी जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट, असा कोणताच व्यक्ती नाही ज्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळालेले आहे. फक्त प्रत्येक सुख मिळवण्याचा अनुभव नक्की मिळतो, आणि तोच अनुभव या जीवनाला यशस्वी ठरवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी जीवनात आहेस, या मानवी जीवनामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही
घडत आहे ते सर्व काही तुला स्वामींकडून दिलेला अनुभव आहे. काही नुकतं काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असणार आहे, काही वेळासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ असणार आहे. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, बऱ्यापैकी मागच्या काळापेक्षा आता तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ आली असेल ना, तर फक्त त्याची किंमत ठेव. कारण की परमेश्वराने अगदी वरती गेलेला माजलेला माणूस त्याला खाली पाडण्यात वेळ केला नाही, आणि जो खालचा माणूस आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्याला वरती आणण्यास झटक्यात वेळ लावला नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे राग, आणि माणसाचा अगदी मोठा दुश्मन म्हणजे माज, आणि त्यानंतर स्वार्थ. या 3 गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तेव्हा तुला जीवनामध्ये कठीण वेळ येईल. जेव्हा जेव्हा तू माजशील तेव्हा तेव्हा तू खाली पडशील. जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा तेव्हा तुझेच नुकसान होईल. या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये फक्त शांत राहा. शांत राहून फक्त विचार करावा माणसाने. आज तुझ्या आयुष्यामध्ये कठीण वेळ आहे ना, तर तू फक्त विचार कर, ती कठीण वेळ का आली, कशी आली, कोणत्या कारणामुळे आली, आणि मग त्याच्यावरती हळूहळू विचार करत जा. स्वतःसाठी टाइम काढ, हळूहळू विचार करत जा की यासाठी मला काय करावं लागेल की मी या गोष्टीतून बाहेर निघेल. फक्तच परमेश्वराकडे जाऊन तुम्ही म्हणालात की मला या गोष्टीतून बाहेर काढ, पण त्या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ती गोष्ट सुद्धा कुठे ना कुठेतरी अशक्य वाटते. कारण की परमेश्वराला सुद्धा वाटतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या जिद्दीवरती राहावा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या मनावरती राहावा. नक्की स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण की जेव्हा पण मोठे संकट येईल ना, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्या पाठीचे असतील, पण कुठे ना कुठेतरी तुला स्वतःहून स्वतःचं काही ना काहीतरी करावं लागेल. कारण की रिकाम टेकड्या माणसांना इथे कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा स्वामींनी मदत केलेली आहे. स्वामी सुद्धा म्हणतात तू प्रयत्न करत राहा, यश तुझ्या पाठी धावत येईल. नक्कीच यश तुझ्या पाठी धावत येईल, फक्त तू प्रयत्न करत राहा. स्वामींचे विचार अनमोल आहेत, स्वामींच्या गोष्टी अनमोल आहेत, स्वामींचे प्रत्येक शब्द हे भरपूर अनमोल आहेत, आणि त्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. म्हणून नेहमी आता महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्वामींची गरज लागेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज नक्कीच स्वामी माझी मदत करा, आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल, आज तुमची परिस्थिती खराब असेल, आज तुमचे आरोग्य खराब असतील, आज तुमचे दिवस खराब असतील, तर पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं त्याच्या पाठी फक्त एकच हे असतं, उद्दिष्ट असतो, ते म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव देणे. परमेश्वर कधीच हे विचार करत नाही की माझा भक्त कधीही दुःखात असावा, संकटात असावा, पण आज ते तुला मजबूत करत आहेत. आज काही लोकांना तुझ्या आयुष्यातून घालवतील, काही लोकांना तुझ्या आयुष्यात देतील, आणि काही लोक तुला आयुष्याचा अनुभव देतील, काही लोक तुला बर्बाद सुद्धा करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जीवन आहे, या जीवनामध्ये तुझ्यामध्ये सर्व काही स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे. जेव्हा तू सर्व काही स्वीकार करायला शिकलास त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे परत रडण्याची वेळ येणार नाही. कारण की आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, आपण ते स्वीकार केलं आणि आपण पुढे चालत राहिलो की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, मी माझे स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. हे सर्व काही स्वीकार करून जर तू चालत पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी ते घडणार नाही. परमेश्वराने या सर्व गोष्टी का घडवतात त्याच्या मागे फक्त एकच कारण असतो, ते म्हणजे आपल्या भक्ताला मजबूत करणे. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर फक्त एवढेच लक्षात ठेव, आज तुला परमेश्वर मजबूत करत आहे. आणि नक्कीच जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आले असतील, परमेश्वराने तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काही दिलं असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, कधीच त्या गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. त्या गोष्टीचा योग्य मार्गावरती वापर कर. तुझ्या यशाचा किंवा तुझ्या पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. कारण की जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तू पटकन खाली पडणार आहेस. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला घमंड येतो, ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो, त्या त्या वेळेस तो मनुष्य डुबला आहे, त्या त्या वेळेस तो मनुष्य बर्बाद झालेला आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये असे बरेच उदाहरण आहेत, असे बरेच लोक आहेत जे वरून खाली पडलेले आहेत, आणि असे सुद्धा बरेच लोक आहेत जे खालून शून्यापासून वरती गेलेले आहेत, आणि 100वरून
शून्यापर्यंत गेलेली आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. नक्कीच त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण मनुष्य आहोत, आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जगायचं आहे. आपल्याला फक्त या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या मनुष्य जीवनामध्ये फक्त आपल्याला माणुसकी, त्यानंतर आपले चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य, त्यानंतर आपले चांगले सर्व काही गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याची दक्षता घ्यावी, याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चालत असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चालवण्यासाठी आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा सुखी असेल, आज तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद असेल तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला लाभतात. त्या गोष्टींची परतफेड तुम्हाला बऱ्याच वेळा दुप्पट पटीने, तिप्पट पटीने मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुम्ही कोणाला मदत केली छोटीशी तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पटीने परमेश्वर तुम्हाला देणार. परमेश्वर सर्व काही बघत आहे. आपण चुकीचं करतोय, माणसांना फसवतोय, पण ते लोकांना समजणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील. फक्त त्या गोष्टी तुमच्या सोबत परमेश्वराला समजत असतात की तुम्ही लोकांना फसवताय आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला इथेच करायची आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही कृत्य करता, तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणता, त्या सर्वांची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. जीवन सुद्धा इथेच आहे, मरण सुद्धा इथेच आहे. तुम्हाला प्रत्येक सुख सुद्धा इथेच मिळणार आहे, प्रत्येक दुःख सुद्धा इथेच मिळणार आहे. सर्व काही इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. ही सर्व काही मोहमाया आहे. या दुनियातील सर्व काही मोहमाया आहे. पैसा, प्रेम हे सर्व काही मोहमाया आहे. फक्त तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, निर्मळ मनाने, निस्वार्थीपणाने परमेश्वराची भक्ती करा. या जीवनामध्ये सर्व काही लाभून जाईल. कारण की आपण जसे आलेलो आहोत आपण तसेच जाणार आहोत. आपल्यासोबत काहीच येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघा, स्वतःचं चांगलं होईल. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत येतील तेव्हा तेव्हा फक्त एवढेच बोलतील की तू नक्कीच माणुसकीचा धर्म पाळलेला आहेस, तुला कधी तुझ्या आयुष्यामध्ये परत संकट येणार नाही. कारण की जो माणुसकीचा धर्म निवडतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे भेदभाव होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची बर्बादी लागत नाही. या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवा. परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे शब्द हे महत्वाचे असतात. या पुढील 15 मिनिटाच्या आत तुला असे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समजणार आहेत, असे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नसशील किंवा ऐकल्या असशील तर वारंवार ऐक. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या स्मरणात उतरतात, त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात आणि त्याच गोष्टी आपल्याला कायम भाग्यवंत ठरवतात. त्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून बाहेर निघतात आणि आपल्याला नशीबवान ठरवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कठीण वेळ येणार नाही. आणि परमेश्वरावरती नक्कीच विश्वास ठेवत असेल तर स्वामींचे शब्द ऐकून जा. आता अत्यंत महत्त्वाचे संदेश समजणार आहेत. लक्षपूर्वक ऐक, दुर्लक्ष करू नकोस. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार
करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन
आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने